मावळ तालुक्यातील 5 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समितींच्या गणावर जे आहे ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निर्विवाद असं वर्चस्व जे आहे त्या ठिकाणी गाजवलेलं पाहायला मिळत आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आता मावळचे आमदार सुनील शेळके आहेत. अण्णा, दादांच्या जाण्यानंतर ही पहिलीच निवडणूक या ठिकाणी, काय भावना आहे पहिल्या? नक्कीच दादांनी मागील 6 वर्षापासून मावळ तालुक्यात विकास कामांच्या माध्यमातून खूप चांगले महत्त्वाकांक्षी प्रकल्प असतील, रस्ते, लाईट, पाणी या सुविधा देखील जर आपण पाहिलं तर सक्षमपणानं आता होताना आपण पाहतोय. आणि त्यात दादांचं जाणं हे नक्कीच सगळ्यांनाच वेदनादायी आहे. परंतु माझ्या मावळच्या मायबाप जनतेनं दादांनी केलेले विकास कामं आणि विश्वास हा खऱ्या अर्थानं मतदानरूपी दादांना श्रद्धांजली समर्पित करून 10 पंचायत समिती आणि 5 जिल्हा परिषद उमेदवारांना विजयी केले याचं खूप समाधान आहे. अनेक निवडणुका ज्या आहेत त्या मागील काळात झाल्या. प्रत्येक निवडणुकामध्ये विजयी मिळवल्यानंतर अजितदादांचा फोन यायचा. आज मात्र तो फोन कुठंतरी आवाज नाही आहे. काय? नक्की ते बघा, शेवटी नेत्याचं कार्यकर्त्याला शाबासकीची थापी असतीच. आमचे नेतेच दादा होते आणि निवडणुकीचा निकाल ऐकला की आवर्जून फोन करून शाबासकीची थाप द्यायची. आज ती थाप द्यायला नाही आहेत, परंतु आशीर्वाद आहेत. आणि सुनीत्रा वहिनी आज त्या देखील समाधान व्यक्त करतायत. दरवेळेस सुनील जो आवाज होता तो आता आवाज देणारच कोण राहिलेला नाही ना. आता काय, शेवटी नियतीपुढे म्हणतो ना आपण की असा काळा घातल्यावरती विलासही नसतो. परंतु ठीक आहे, सुधरून पुढे आता काम करायचं आहे. तेवढी आता उणीव दादांची कधी भरणारी नाही आहे, पण प्रयत्न करू. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.